हॅलो गाईज, वेलकम बॅक. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लहानपणीच्या आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, ती लाल परी गाडी पिल्लूला घेऊन मी चालली होती त्याच्या मामाच्या गावी. मस्तपैकी शेतात पप्पांनी खूप सारे वस्तू लावलेले, ते सगळं बघायला आम्ही निघालो होतो गावाला. नाशिकहून ऑलरेडी गावी आलेलो होतो. आता इथून आम्ही चाललोय देवळा बस स्टँड. आम्ही चाललो आता आमच्या गावी. मामा आम्हाला घ्यायला येऊन लागलेला होता. दीदी, बच्चे, मम्मी पप्पा, मामा मामी सगळे आलेले होते पुढे आम्हाला घ्यायला. नंतर हे परत आले. कुठे चालल्या? मामाच्या गावी. मामाच्या गावी. थँक्यू. हॅपी ब्रदर्स डे. थँक्यू. तू आधी दादाला कर हॅपी ब्रदर्स डे. आधी दादा कोण दादाला करशील? थँक्यू बेबी. चक्क 2 रुपयाच्या पेप्सीसाठी एवढा जीव जातोय. दुकानवाले ठेवायला नाही लागले. नाही भेटले. नाही भेटत आता. कोको कोलाची फॅक्टरी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे बीजेला प्लास्टिकचे डबे, लोखंडाचे काय स्क्रू वगैरे आम्हाला मामा सापडायचे शोधून ठेवायचे कुल्फी वाल्यांना द्यायला. बरं झालं. हा नाही, कवच घालावं लागेल चांदीचं, म्हणजे डोकं शांत होईल. टेम्परेचर जास्त असतं ना. असं म्हणतात की चांदी घातल्याने शीतलता येते आपल्या शरीरात, डोक्यात. मग टोपच घेतो चांदीचा आणि कवच पण घालतो. गरज आहे तुम्हाला. अरे ईशा, तुला पण इकडं कोण आला? ये झोका 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 खेळा. अरे वा, आपण तो झोका बांधू. हा, फायनली मळ्यात आलो. किती आनंद. कोण आलं बाबडी? पोचलो आम्ही पिंपळगावला मळ्यात. लहानपणी ना इथे हे जे झाड होतं ना, इथं खूप साऱ्या बोरी यायच्या. आम्ही इथे यायला घाबरायचो, कारण की इथं पहिले गवत वगैरे राहायचं फार. इथं घर होतं आपलं. ह्या झाडाखाली यायला मला भीती वाटायची. तर खूप मुंग्यांचं, सापाचं वारुळ राहायचं. खूप बोरं खाल्ले तिथले आम्ही. साठी एवढं जद्दोजहद करून आलेलो आहे आम्ही. फायनली मागच्या वेळी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवले होते मी, अजिबात काही शेंगा भेटल्या नाही. फेर ह्या वेळेस आपल्याला शेंगा भेटणार आहेत. नंतर कैऱ्या पण आल्यात, एकदम कैऱ्या पण आल्यात. थांबाला पहिले बॅग ठेवून घेऊ दे. हे पाय, आपली मंडळी कुठं थांबली पाय. आपली मंडळी कुठं थांबली. बघ बघ, आमच्या पप्पाकडे पपई आहे. आमच्या पप्पाकडे कैरीचं झाड आहे. तुझ्या पप्पाकडे काय आहे? हे बघ, कैऱ्या बघा गाईस. आपल्या कैऱ्या, आपल्या कैऱ्या. त्याचं मस्त मस्त लोणचं. एखादी शाक नाही का पडली खाली, एक नंबर. नेली खाल्ली का? बाकी आहे, शोधू आपण. हे याचं झाड आहे ना दीदा? हा, तू मला सांग. माझ्या पप्पांकडे कैऱ्या आहेत, पपई आहे, पेरू आहे, शेंगा आहेत. तुझ्या पप्पाकडे काय आहे? काय तुझ्या पप्पाकडे? ओके, नाव करू. जय माता दी. एवढं तर नाही लागत ताकद. आले ग आले ग आले ग आले शेंगा, आले शेंगा, आले शेंगा. मागच्या वेळी काही शेंगा खायला भेटले, 2-3 दाणे फक्त. यावेळेस लहानपणाची मैत्रीण आली गाईस मला भेटायला. मेरे भाई ने झोका बांधलेला आहे का? मी बसू का? बस इथं ना ना, मी बसते. थांब, गाठ लागली, गाठ लागली. मी बसते तर. आजी, आमचं जुनं घर आहे आजीचं. आम्ही इथे राहायचो आधी. आजी होती तेव्हा. आजी 2016ला वारल्या. तेव्हापासून आमचं हे जुनं घर बंद आहे. कौलारू पण खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या इथे. चला
पप्पा ते ना कैऱ्या तोडायला गेलेत. जुनं झाड आहे आमचं कैरीचं आंबे. की कैऱ्या तोडून झाल्यात. भूक लागली आता वडा रस्सा. कोणाकोणाला वडा रस्सा गावाकडचा आवडतो सांगा मला. आज तर फुल मज्जा. एक ना वडापाव होता. बापरे. माहिती तिचं लग्न होण्यासोबत झालं कचोरी. चटणी सोबत. चटणी. मी मिरची तर सांगतच. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव हिरवी मिरची होत. अरे मुलगा झाला त्याच्याला हिरवी मिरची. एका दिवशी एक माणूस आला. त्याने माहिती काय केलं, वडापावला चटणी आणि मिरची सोबत घेऊन गेला. मग त्याने वडापाव मध्ये चटणी टाकली आणि मग त्याच्यासोबत मी गलत जवाब. थांब रे तू हा? माझा पत्ता येईल त्याला. गलत जवाब. थांब. गेस द नंबर. कोणाचा नंबर आहे? कोणाचा नंबर आहे? कोण तुझा नंबर आहे? 3. जोकर. जोकर आहे. तिरी. दीदी. क्वीन. अरे निघाली क्वीन. हा? जे आता गेली ना. ओय, आता गेली ना. तीन सांग. घे. आता गेली. बोलो ना. चला. लहानपणी बाबळाच्या झाडावरचा डिंक खाल्लाय का तुम्ही? सांगा बरं मला कोणी कोणी खाल्लाय. आता बाबळाची झाडं गावाला दिसतच नाही, कितीतरी कापले गेलेत. आम्हाला मस्त बाबळाच्या झाडावरची फ्रेश डिंक भेटला. आम्ही सगळ्यांनी खाल्ला, पोरांना खाऊ घातला. सो एक दिवस का होईना पण गावाला एक चक्कर मारा. तुम्हाला ह्या गावाकडची व्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉगसाठी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सी बाय बाय.